नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी भेळू या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत उज्ज्वला 2.0 योजनेसाठी अर्ज कसा करायचा, कोण या योजनेला अर्ज करू शकतात. तर असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला मिळतील. तर चला वेळ वाया न घालवता आपण आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर जाऊया. वेबसाईटची लिंक ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या लिंकवर क्लिक केलं की तुम्ही या पेजवर येऊन जाल. मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा खाली स्क्रॉल करायचा आहे. तुम्ही बघू शकता एलिजिबिलिटी क्रायटेरिया. हे तुम्ही आपला व्हिडिओ थोडा पॉज करून वाचून घ्या की कोण या योजनेला अप्लाय करू शकतात. पण एक सांगू इच्छितो की या योजनेला फक्त महिलांच्या नावानेच अप्लाय करू शकतात. त्यानंतर खाली डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड. आपल्याला कोणते डॉक्युमेंट्स या योजनेसाठी लागणार आहेत ते तुम्ही बघू शकता, जसं की राशन कार्ड, आधार कार्ड आणि बँक पासबुक हे डॉक्युमेंट्स अनिवार्य राहणार आहे. त्यानंतर खाली बेनिफिट्स ऑफ कस्टमर. आपल्याला कोणकोणते बेनिफिट्स मिळणार आहे ते सुद्धा तुम्ही इथे वाचून घ्या. सर्व काही माहिती बरोबर वाचल्यानंतर थोडं वर स्क्रॉल करून इथे क्लिक हिअर करायचं. त्यानंतर तुम्हाला 3 प्रकारचे गॅस दिसणार. सर्वात पहिल्यांदा इंडियन गॅस, नंतर भारत गॅस, नंतर लास्टमध्ये HP गॅस. मी इथे HP गॅससाठी अप्लिकेशन करणार आहे. तुम्ही बघू शकता नवीन इंटरफेस आलेला आहे. इथे विचारलं आहे कनेक्शन टाईप, तर आपण इथे उज्ज्वला बेनिफिशियरी कनेक्शन सिलेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर खाली आय ॲक्सेप्ट अबाउट डिक्लेरेशनवर टिक करून खाली डिस्ट्रीब्युटर हे आपल्याला सर्च करायचं आहे. जर तुम्हाला तुमच्या डिस्ट्रीब्युटरचं नाव माहीत असेल तर नेम वाईजली सिलेक्ट करू शकता, जे नाव असेल ते. जर नाव माहिती नसेल तर लोकेशन वाईज आपल्याला सर्च करायचं आहे. मी इथे लोकेशन वाईज सिलेक्ट करणार आहे. तर आपण सर्वात पहिले स्टेट सिलेक्ट करा, नंतर डिस्ट्रिक्ट. खाली जो काही तुमचा जिल्हा सिलेक्ट केला आहे त्या जिल्ह्यातील सर्व डिस्ट्रीब्युटरची लिस्ट ही खाली येणार आहे. तुम्हाला घरापासून जे कोणी डिस्ट्रीब्युटर जवळ असेल ते सिलेक्ट करून घ्या आणि खाली ॲटोमॅटिक डिस्ट्रीब्युटरचा ॲड्रेस हा येऊन जाणार. त्यानंतर नेक्स्ट करा. तुम्ही बघू शकता इथे म्हणत आहे की असा स्टार असेल ती माहिती भरणे आपल्याला अनिवार्य आहे. येथे घरातील महिलेचा आधार नंबर टाकून घ्या, नंतर पूर्ण नाव, जन्मतारीख, कास्ट हे सर्व टाकून घ्या. त्यानंतर खाली रेशन कार्ड डिटेलमध्ये आपल्याला रेशन कार्ड हे कधी मिळालं त्याची तारीख सिलेक्ट करा. नंतर 12 अंकी रेशन कार्ड नंबर टाका. नंबर टाकल्यानंतर त्याला चेक डुप्लिकेट या बटनावर क्लिक करा. तुम्ही बघू शकता इथे नो डुप्लिकेट फाउंड आलेला आहे, म्हणजे आपण हा फॉर्म कंटिन्यू करू शकतो. त्यानंतर ॲड्रेस टाकून घ्या. लोकेशन टाईपमध्ये ग्रामीण भागात राहत असाल तर रुरल सिलेक्ट करा. त्यानंतर शहरी भागात राहत असाल तर अर्बन सिलेक्ट करा. नंतर हाऊस, बिल्डिंग नंबर, सिटी, डिस्ट्रिक्ट, सब डिस्ट्रिक्ट, पिनकोड, मोबाईल नंबर ही सर्व माहिती बरोबर भरून घ्या. त्यानंतर खाली बँक अकाउंट डिटेल, जसं की IFSC कोड. नंतर तोच एकदा उजव्या बाजूला कन्फर्म म्हणून IFSC कोड टाकून घ्या. त्यानंतर खाली ब्रँच नेम हे ॲटोमॅटिक येऊन जाईल. नंतर बँक अकाउंट नंबर टाका. तसाच उजव्या बाजूला कन्फर्म बँक अकाउंट नंबर म्हणून तोच टाकून घ्या. खाली बँक अकाउंटवर जसं तुमचं पूर्ण नाव आहे तसं इथे सुद्धा टाकून घ्या. त्यानंतर तुम्हाला विचारलं आहे टाईप ऑफ कनेक्शन. तर इथे तुम्ही बघू शकता 14.2 किलो सिंगल बॉटल कनेक्शन, नंतर 5 किलो सिंगल बॉटल कनेक्शन, नंतर 5 किलो डबल बॉटल कनेक्शन. तुम्हाला जे कनेक्शन पाहिजे असेल ते सिलेक्ट करा. नंतर खाली प्रूफ ऑफ ॲड्रेस म्हणून तुम्ही या लिस्टपैकी कोणतेही एक डॉक्युमेंटवर क्लिक करू शकता आणि जे कोणतं डॉक्युमेंट तुम्ही सिलेक्ट कराल त्याचा नंबर इथे ॲड्रेस प्रूफ ID म्हणून टाकून घ्या. तुम्ही बघू शकता आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायला लागणार आहे. इथे म्हणत आहे की आपण डॉक्युमेंट अपलोड करू त्याची साईज ही 300 KB पर्यंत असली पाहिजे आणि पासपोर्ट फोटो अपलोड करू त्याची साईज ही 50 KB पेक्षा लहानच असावी. सर्वात पहिल्यांदा आपण इथे आधार कार्ड अपलोड करून घेऊ. तुम्ही बघू शकता ग्रीन सिग्नल लागला आहे, म्हणजे आपण फाईल व्यवस्थित अपलोड केलेली आहे. याच प्रकारे ॲड्रेस प्रूफ म्हणून तुम्ही वर जे डॉक्युमेंट सिलेक्ट केलं आहे ते इथे अपलोड करा. नंतर पासपोर्ट फोटो अपलोड करा. त्यानंतर आपल्याला रेशन कार्ड अपलोड करायचं आहे. जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर
त्याच्याच खाली डाउनलोड फॉर फॅमिली कंपोजिशन ॲनेक्चरवर क्लिक करून डाउनलोड करून घ्या. नंतर त्याची प्रिंट काढून त्यावर स्वतःच्या हातानं सर्व माहिती लिहून नंतर त्याला रेशन कार्ड म्हणून अपलोड करायचं. जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर डायरेक्ट ते सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर खाली आलं की तुम्हाला दिसेल डिटेल ऑफ फॅमिली मेंबर्स. जर तुमच्या रेशन कार्डवर जे नाव असेल ते सर्व इथे एक एक सिलेक्ट करून त्यांचे नाव, त्यांचा आधार कार्ड नंबर, त्यांची जन्मतारीख टाकून घ्या. इथे नंतर जेंडर आणि एज हे ऑटोमॅटिक येऊन जाईल. सर्व मेंबर्स ॲड केल्यानंतर खाली आय ॲक्सेप्ट अबाउट डिक्लेरेशनवर क्लिक करून आपण भरलेला फॉर्म हा सबमिट करून घ्या. तुम्ही बघू शकता इथे KYC नंबर दिला आहे. इथे म्हणत आहे की तुम्ही अर्ज ज्या डिस्ट्रीब्युटरकडे केला ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. आपण 2 ते 3 दिवस वाट बघायची. जर त्यांचा कॉल नाही आला तर स्वतः त्या डिस्ट्रीब्युटर ॲड्रेसवर जाऊन जे तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केले होते ते सर्व तिथे सबमिट करायचे आहे. जर तुम्ही खरंच उज्ज्वला योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. आशा करतो तुम्हाला समजलंच असेल उज्ज्वला योजनेसाठी अर्ज हा कसा करावा. या प्रकारे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.